ब्रेकनंतर सुपर प्राईम टाईममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना वीज बिल दुप्पट तिप्पट येत असल्याच्या तक्रारी वाढल्यात। वाढलेल्या बिलांमुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसला असून जिल्ह्यात वीज कंपनी विरोधात संतापाची लाट उसळली। वीज वितरण कंपनीकडे मीटर बदलण्याची जोरदार मागणी ग्राहकांनी केली आहे। पाहूयात। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल दुप्पट तिप्पट। स्मार्ट मीटर बिलामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट। यवतमाळमध्ये ग्राहक संतापले, जुना मीटर बसवण्याची मागणी। यवतमाळ, पुसद, उमरखेड, घाटंजी, आर्णीसह अनेक तालुक्यात गेल्या वर्षी वीज कंपनीनं स्मार्ट मीटर बसवले। मात्र यानंतर किन्ही, पुसदसह अनेक गावांमध्ये ग्राहकांना अचानक जास्त रकमेची बिलं मिळू लागली। ज्या ग्राहकांनी महिन्याला 500 रुपयांचं बिल त्यांना येत होतं त्या घरांमध्ये आता 10 ते 16,000 रुपयांपर्यंतचं बिल पाठवलं जात आहे। घरात फक्त 3 प्लग असताना 16,000चं बिल कसं, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला। त्यामुळे शेतकरी, लघु उद्योजक आणि सामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढलेला आहे। आधीचे मीटर चांगले होते, स्मार्ट मीटर चुकीचे रीडिंग दाखवतात। कंपनीनं तात्काळ स्मार्ट मीटर तपासावे आणि जुनेच मीटर परत द्यावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे। हे जे नवीन मीटर बसवलं त्याचं बिल आता वाढतीवरच आहे। समजा त्याच्यानंतर 16,000 आलं तर 10 भरले, त्याच्यातले नंतर आम्ही 5 भरले। पहिलं मीटर चांगलं होतं आमचं, हे आता नवीन मीटर बसवलं त्याच्यापासून बिल वाढत येऊन राहिलं। वीज ग्राहकांनी केलेल्या तक्रारीची निवेदन अनेकदा वीज वितरण कार्यालयाकडे दिली तरी देखील घेतली जात नाही, असा आरोप वीज ग्राहक करताय। वीज वितरण कंपनीनं तक्रारींचं त्वरित निवारण करावं, अन्यथा आंदोलनाचा इशारा वीज ग्राहकांनी दिलाय। आम्हाला स्मार्ट मीटर नको, जुनं मीटर द्या, आम्ही गरीब आहोत, आम्ही एवढं बिल भरू शकत नाही। हा स्मार्ट मीटर काढून घेण्यात यावा आणि जुना मीटर बसवण्यात यावा ही आमची मागणी असल्याचं ग्राहकांनी सांगितलंय। आता जे नवीन मीटर लावलेलं आहे या मीटरमुळे तर बिल आवश्यकतेनुसार डबल टिबलच येत आहे आणि हे बिल आम्ही गरीब माणसं भरू शकत नाही। आमच्या आवाक्याबाहेरचं काम आहे। मागणीसुद्धा करणार आहे आम्ही सरकारला की नवीन मीटर ताबडतोब बदलून आम्हाला जे जुनं मीटर होतं ते लावून द्यावं। यवतमाळ तालुका विभागीय कार्यक्षेत्रात आम्हाला 17,500 स्मार्ट मीटर बसवायचे आहे। मात्र मागील वर्षापासून आतापर्यंत 5,000 स्मार्ट मीटर बसवण्यात आले। यामध्ये वीज चोरीचं प्रमाण सुद्धा कमी झाल्याचा आकडा समोर आलाय, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे यवतमाळ तालुका विभागीय अधिकारी देशपांडे यांनी दिली आहे। जनतेला मी हे आवाहन करेल की स्मार्ट मीटर जसं जसं तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे तसे सर्व डिपार्टमेंट नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून वीज चोरी कमी करणं, अचूक बिलिंग करणं, वेळेवरती बिल देणं, हे सर्व तंत्रज्ञान वापरते आहे, तरी त्यांनी सहकार्य करावं। कुठल्याही ग्राहकाला जर चुकीचं बिल गेलं तरी त्यांनी महावितरण कार्यालयाला संपर्क साधावा। जुन्या मीटरच्या बिलापेक्षा आता स्मार्ट मीटरचं बिल अधिक येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे। तर स्मार्ट मीटरमध्ये वीज चोरी करता येत नसल्यानं ग्राहकांना ते मीटर नको आहे असा दावा कंपनीनं केलाय। ग्राहक विरुद्ध कंपनी या वादात अधिकच्या बिलामुळे ग्राहकांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसतोय। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।